नमस्कार मित्रो हो प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत आपल्याला मोफत गॅस कनेक्शन दिलं जातं आणि तुम्ही जर या योजनेसाठी पात्र ठरलात तर पहिल्या वेळेस तुम्हाला एक गॅस सिलेंडर, एक गॅस शेगडी, त्याचबरोबर रेग्युलेटर आणि पाईप या चार गोष्टी पूर्णपणे मोफत म्हणजे फ्री मध्ये दिल्या जातात। या योजनेमध्ये मित्रो आपण पात्र झाल्यानंतर केंद्र सरकारकडून आपल्याला सबसिडी देखील प्रति सिलेंडर दिली जाते। त्याचबरोबर मित्रो राज्य शासनामार्फत नवीन योजना जी सुरू करण्यात आलेली आहे ती म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। या योजनेअंतर्गत वार्षिक 3 मोफत सिलेंडर देखील आपल्याला प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेमध्ये पात्र झाल्यामुळे दिले जातात। तर मित्रो आपल्याला जर प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ घ्यायचा असेल, या योजनेसाठी आपल्याला जर अर्ज करायचा असेल तर त्यासाठी नेमकी पात्रता काय लागणार आहे, अटी शर्ती काय आहेत, अर्ज करायचा असेल तर आवश्यक कागदपत्र नेमकी काय लागणार आहेत याविषयीची सविस्तर माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। पण त्याआधी मित्रो चॅनल वरती मात्र पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन माहिती नवनवीन अपडेटसाठी चॅनलला मात्र सबस्क्राइब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल। आपण या ठिकाणी PMUY ही जी वेबसाईट आहे अधिकृत भारत सरकारची वेबसाईट आहे, प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेची ही अधिकृत वेबसाईट आहे। या वेबसाईट वरूनच या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर सर्वप्रथम यासाठीची पात्रता नेमकी काय लागणार आहे हे जाणून घेऊयात। आता उज्ज्वला अंतर्गत कनेक्शन मिळवण्यासाठी पात्रतेचे निकष काय देण्यात आलेले आहेत पहा। तर अर्जदाराचे केवळ महिला, वय किमान 18 वर्ष असावे। तर या योजनेचा लाभ फक्त महिलांना दिला जातो, म्हणजे आपल्या कुटुंबातील जी महिला आहे या महिलेच्या नावावरतीच आपल्याला या योजनेचा अर्ज करावा लागतो। त्या महिलेचं वय जे आहे ते 18 वर्ष किंवा 18 वर्षापेक्षा जास्त असलं पाहिजे। त्यानंतर नंबर 2चं निकष आहे पात्रतेचं, ते म्हणजे त्याच घरातील कोणासही OMC कडून कोणतेही LPG कनेक्शन मिळालेले नसावे। म्हणजे ज्या कुटुंबातील महिलेच्या नावावरती तुम्ही अर्ज करत आहात त्या कुटुंबातील कुठल्याही इतर व्यक्तीच्या नावावरती गॅस कनेक्शन नसलं पाहिजे। त्यानंतर नंबर 3 आहे खालीलपैकी कोणत्याही प्रवर्गातील प्रौढ महिला। आता कोण कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतो, कोणकोणत्या प्रवर्गातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात, तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण मधील जे कुटुंब पात्र आहेत त्या कुटुंबातील पात्र महिला लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकते। त्यानंतर अति मागासवर्गीय, त्याचबरोबर अंत्योदय अन्न योजनेचा लाभ ज्या कुटुंबांना मिळतो त्या कुटुंबातील महिला देखील या योजनेचा लाभ घेऊ शकते। त्यानंतर चहा आणि माझी चहा बाग जमाती हे देखील लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात। त्याचबरोबर वनवासी, त्यानंतर बेटे आणि नदी बेटांचे रहिवासी, त्याचबरोबर SECC कुटुंबातील किंवा 14 कलमी घोषणेनुसार कोणत्याही गरीब कुटुंबांतर्गत नोंदणी केलेले। आता 14 कलमी नेमके कोणते आहेत हे देखील आपण पाहणार आहोत। त्या 14 कलमांमध्ये आपण जर बसत असाल, ते 14 कलम जर आपल्याला लागू होत नसतील तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहात। 14 कलम आता कोणकोणती आहेत ते जाणून घेऊयात। त्यानंतर अर्ज करण्यासाठी आपल्याला आवश्यक दस्तऐवज म्हणजे कागदपत्र नेमकी काय लागणार आहेत हे नंतर पाहूया, कारण आपण या योजनेच्या पात्रतेच्या अटीमध्ये बसतोत का हे महत्त्वाचं असतं। त्यामुळे पात्रतेच्या निकष जे आहेत ते सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात। त्यामधील 14 कलम कोणते आहेत तर मित्रो या ठिकाणी मी एक KYC चा फॉर्म तुम्हाला दाखवत आहे, जो की प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ घेण्यासाठी KYC केली जाते। KYC चा हा फॉर्म आहे। आता या फॉर्म मध्ये 14 पॉइंट डिक्लेरेशन म्हणजे 14 कलम या ठिकाणी दिलेले आहेत। आता ही सर्व कलम इंग्रजीमध्ये आहेत, तुम्हाला मराठीमध्ये अनुवाद करून मी या ठिकाणी दाखवतो पहा। तर 14 कलम कोणकोणते आहेत त्यातील नंबर 1 आहे मोटारीकृत 2, 3, 4 चाकी मासेमारी बोट। तर तुम्ही जर तुमच्याकडे जर 2 चाकी, 3 चाकी, 4 चाकी जर वाहन असेल, त्याचबरोबर मासेमारी बोट जर असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही। त्यानंतर व्यावसायिक कर भरणे म्हणजे तुम्ही जर इन्कम टॅक्स भरत असाल, व्यावसायिक इन्कम टॅक्स जर तुम्ही भरत असाल तरी देखील तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही। त्यानंतर स्वतःचे यंत्रीकृत 3 किंवा 4 उपकरणे म्हणजे कृषी अवजारे जर तुमच्याकडे असतील, ट्रॅक्टर असेल किंवा इतर काही 3 किंवा 4 उपकरणं तुमच्याकडे असतील तरी देखील तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही। त्यानंतर पक्क्या भिंती आणि छप्पर असलेल्या 3 किंवा अधिक खोल्यांमध्ये राहणे। त्यानंतर 50,000 पेक्षा जास्त क्रेडिट मर्यादेसह किसान क्रेडिट कार्ड असणे। जर तुमच्याकडे किसान क्रेडिट कार्ड असेल आणि त्याची मर्यादा जर 50,000 पेक्षा जास्त असेल त्या कुटुंबातील महिला जी आहे ती या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही। त्यानंतर रेफ्रिजरेटरचे मालक देखील या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत।
त्यानंतर घरातील सदस्य हा सरकारी कर्मचारी असतो, त्या घरातील महिला देखील या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. त्यानंतर लँडलाईन फोनचा मालक, जर तुमच्या घरामध्ये लँडलाईन फोन असेल तरी देखील या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकत नाही. त्यानंतर सरकारने नोंदणीकृत बिगर कृषी उद्योग असलेले कुटुंब, त्यानंतर एक सिंचन उपकरणासह 2.5 एकरपेक्षा जास्त बागायती जमीन आहे. आता तुमच्याकडे एक सिंचन उपकरण असेल आणि 2.5 एकरपेक्षा जास्त बागायत जमीन असेल तरी देखील त्या कुटुंबातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही, या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही. त्यानंतर दरमहा 10,000 पेक्षा जास्त कमावणारा घरातील कोणताही सदस्य नाही. तर बऱ्याच जणांनी हा प्रश्न विचारलेला होता की उत्पन्नाची अट नेमकी काय आहे, तर 10,000 पेक्षा जास्त कमावणारा घरातील कोणताही सदस्य नसला पाहिजे तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. त्यानंतर 2 किंवा अधिक पीक हंगामातील 5 एकर किंवा त्याहून अधिक बागायती जमीन, तर त्या कुटुंबातील महिला लाभार्थी देखील या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. त्यानंतर आयकर भरणे म्हणजे इन्कम टॅक्स भरणारे जे कुटुंब आहेत ते कुटुंबातील लाभार्थी देखील या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. त्यानंतर किमान 7.5 एकर किंवा त्याहून अधिक जमिनीची मालकी, किमान एक सिंचन उपकरणे असणे. आता 7.5 एकर किंवा त्याहून अधिक जमिनीची मालकी असलेले कुटुंब देखील या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. त्यानंतर खाली काय दिलेलं आहे पहा, महत्त्वाचं आहे. मी याद्वारे घोषित करतो की वर दिलेली तपशील माझ्या माहितीनुसार आणि विश्वासानुसार खरे आणि बरोबर आहेत आणि मी वचन देते की जर ते असत्य किंवा चुकीचे किंवा खोटे आढळले तर ऑइल कंपनीला गॅसचा पुरवठा मागे घेण्याचा किंवा कनेक्शन बंद करण्याचा अधिकार असेल. उपकरणे जप्त कर किंवा सुरक्षा ठेव जप्त करा. उपलब्ध झाल्यास कर्जाची संपूर्ण रक्कम वसूल करा. रिफिलसाठी अनुदानाची रक्कम हस्तांतरित करा आणि अशा काढणे किंवा समाप्ती किंवा जप्ती किंवा वसुलीसाठी माझा इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, त्याचबरोबर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड विरुद्ध कोणताही दावा नाही. तर तुम्ही तिन्हीपैकी कुठल्याही कंपनीकडे केवायसी केलात तरी तिन्ही कंपन्यांसाठी ही जी 14 कलमे आहेत, ह्या ज्या 14 अटी आहेत ह्या असणार आहेत. या 14 अटींमध्ये तुम्ही जर बसत असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. या 14 अटींमध्ये तुम्ही जर बसत नसाल तर मात्र तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. आता मित्रो हो, आपल्याला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी आवश्यक कागदपत्र काय लागणार आहेत, म्हणजेच आवश्यक दस्तऐवज काय लागणार आहेत हे जाणून घेऊया. तर नंबर 1 आहे तुमच्या ग्राहकाला ओळखा, म्हणजेच ई-केवायसी. तर केवायसीचा आता आपण जो फॉर्म भरलेला आहे तो केवायसीचा फॉर्म आपल्याला द्यावा लागतो. त्यानंतर ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा म्हणून अर्जदाराचे आधार कार्ड, जर आधार कार्ड मध्ये नमूद केलेल्या पत्त्यावर राहत असेल तर ओळखीचा पुरावा म्हणून आपल्याला आधार कार्ड द्यावं लागतं. त्यानंतर पत्त्याचा पुरावा म्हणून आपल्याला रेशन कार्ड असेल, मतदान कार्ड असेल, इलेक्ट्रिक बिल असेल, पाण्याचं बिल असेल, खूप सारे त्यामध्ये पर्याय आहेत. त्यामधून तुम्ही एखादं कुठलंही तुमचा पत्त्याचा पुरावा म्हणून त्या ठिकाणी देऊ शकता. ओळखीचा पुरावा म्हणून देखील तुम्ही आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, मतदान कार्ड असेल, यापैकी बरेचसे डॉक्युमेंट्स आहेत, ते डॉक्युमेंट्स तुम्ही त्यामध्ये देऊ शकता. त्यानंतर 3 नंबर आहे ज्या राज्यातून अर्ज करण्यात येत आहे त्या राज्याने जारी केलेले रेशन कार्ड किंवा राज्य सरकारने जारी केलेले कौटुंबिक रचना प्रमाणित करणारे इतर दस्तऐवज किंवा परिशिष्ट 1 नुसार स्वयं घोषणापत्र. आता जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर काही प्रॉब्लेम नाही. जर रेशन कार्ड तुमच्याकडे नसेल तर राज्य सरकारने जारी केलेलं कौटुंबिक रचना प्रमाणित केलेलं इतर दस्तऐवज तुमच्याकडे असेल तर ते देखील तुम्ही देऊ शकता किंवा परिशिष्ट 1 नुसार स्वयं घोषणापत्र देखील तुम्ही अर्ज करताना देऊ शकता जर तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर. त्यानंतर 4थं कागदपत्र आहे दस्तऐवजातील क्रमांक 3 मध्ये नमूद केलेले लाभार्थी आणि प्रौढ कुटुंबातील सदस्यांचे आधार कार्ड. तर रेशन कार्ड जर आपण जोडलं किंवा कुटुंबाच्या माहिती संदर्भात जी काही आपण दस्तऐवज जोडलेला आहे तर कुटुंबातील आपले जेवढे व्यक्ती आहेत त्या सर्व कुटुंबातील व्यक्तींचे आधार कार्ड त्या ठिकाणी आपल्याला द्यावं लागणार आहे. त्यानंतर 5वं कागदपत्र आहे बँक खाते क्रमांक आणि IFSC क्रमांक. म्हणजे आपल्याला आपलं बँक खाते क्रमांक, बँकेचं डिटेल्स जे आहेत ते देखील द्यायचे आहेत, जेणेकरून IFSC कोड देखील आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा आहे. आपलं बँक खातं आधार सीडिंग हे असलं पाहिजे. आधार सीडिंग जर आपलं बँक खातं नसेल
तर जे बँक खात्याची डिटेल्स आपण अर्ज भरताना दिलेले आहेत ते बँक खातं आपण नंतर आधार सीडिंग म्हणजे डीबीटी लिंक केला तरी चालेल, पण तुमचं बँक खातं हे आधार सीडिंग म्हणजे डीबीटी लिंक असलं पाहिजे। तुमचं बँक खातं जर डीबीटी लिंक असेल, आधार सीडिंग असेल तरच शासनातर्फे केंद्र सरकारतर्फे जी काही सबसिडी उज्ज्वला गॅस योजनेतील लाभार्थ्यांना दिली जाते ती सबसिडी तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाईल। आता डीबीटी लिंक किंवा आधार सीडिंग म्हणजे काय आणि डीबीटी लिंक किंवा आधार सीडिंग आपलं बँक खातं आहे का हे नेमकं कशा पद्धतीने चेक करायचं या संदर्भातील हा व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ मी आपल्याला शेवटीला एंड स्क्रीनला दिलेला आहे। हा व्हिडिओ पाहून तुमचं बँक खातं आधार सीडिंग आहे का म्हणजे डीबीटी लिंक आहे का नक्की चेक करून घ्या। त्यानंतर कुटुंबाची स्थिती दर्शवणारा पूरक केवायसी, तर कुटुंबाची स्थिती दर्शवणारा केवायसी फॉर्म जो आहे तो देखील आपल्याला या अर्जासोबत जोडावा लागतो। आता तुम्ही जर ऑनलाईन फॉर्म भरलात तर सर्व प्रकारची माहिती ऑलरेडी त्या ठिकाणी तुम्हाला भरावी लागते। तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाल्यानंतर तुमच्या एजन्सीकडून तुम्हाला बोलवलं जाईल, तुमची केवायसी पूर्ण करून घेतली जाईल आणि त्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाईल। तर अशा प्रकारे मित्रहो, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ आपल्याला घ्यायचा असेल म्हणजेच मोफत गॅस कनेक्शन योजनेचा आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर त्या संदर्भातील पात्रतेचे निकष काय आहेत, अटी शर्ती काय आहेत, अर्ज करण्यासाठी आपल्याला आवश्यक कागदपत्र नेमकी काय लागणार आहेत या संदर्भातील ही होती सविस्तर अशी माहिती। मित्रो, यासाठी आपण आपल्या मोबाईलवरून घर बसल्या ऑनलाईन अर्ज देखील करू शकता। ऑनलाईन अर्ज नेमका कशा पद्धतीने करायचा या संदर्भातील सविस्तर माहिती या आधीच्या एका व्हिडिओमधून आपण जाणून घेतलेली आहे। तो व्हिडिओ मी आपल्याला शेवटीला एंड स्क्रीनला दिलेला आहे। तो व्हिडिओ पाहून मित्रहो आपण आपल्या मोबाईलवरून देखील घर बसल्या प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरू शकता। मित्रो, ही होती आपल्यासाठी महत्त्वाची आणि उपयुक्त अशी माहिती। ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना, माता भगिनींना त्यांच्या व्हॉट्सअप वरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुप वरती ही माहिती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका। अशाच नवीन माहितीसाठी, नवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राइब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती, नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल। चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।